हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये दाखवलं, मी साडीचा पिको फॉल म्हणजे दोघं लावून घेतले छान अशा पद्धतीने. मिरर वर्क असल्यावर सुद्धा ते ब्लाऊज स्टिच करायचं मी हिम्मत करत होते आणि ते पण पहिल्यांदा मी ना फोर्टक्समध्ये शिवणार होते. चुकता चुकता शिकतं माणूस हे म्हण आपण लहानपणी ऐकलेलंच आहे शाळेमध्ये असताना. तसंच मी पण ट्राय करत होती स्वतःचं आणि मी फोर्टक्स ब्लाऊज पहिल्यांदा शिवून बघत होती. तर इथे ना मिरर असल्यामुळे ना मला ते स्टिच करताना थोडा प्रॉब्लेम येत होता. ते जिथे जिथे सुई अटकत होती ना तिथले तिथले मिरर मी काढून घेते, म्हणजे जेणेकरून मला टक्स व्यवस्थित टाकता येतील. तर इथे बघा, इथे थोडेसे मिरर काढून घेतले 1-2 आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे परफेक्ट असे टक्स टाकता आले तसे ह्या साईडला पण टाकून घ्यायचे होते मला. तर त्यासाठी मी हे टक्स वगैरे टाकण्यासाठी मिरर काढून घेतले छान पद्धतीने. त्यानंतर ना इथे ते टक्स वगैरे टाकून झालं, मग बाकीचं नंतर करते म्हटलं. इथे आम्हाला भूक लागली होती संध्याकाळी खूप जोरात, तर पटकन असा स्वयंपाक केला. मंगळवार होता ना, त्यामुळे मी पटकन खिचडी टाकून दिली. जास्त भूक पण नव्हती, पण जोरात लागल्यामुळे तो पटकन काय होईल त्यामुळे खिचडीच केली आज. आणि ते पापड वगैरे भाजून घेतले. आणि त्यानंतर लगे आम्हाला आलेलं होतं आमंत्रण म्हणजे लग्नाचं आमंत्रण आलेलं होतं. मेहंदीचं, हळदीचं आणि लग्नाचं चुलीला आमंत्रण असतं ना तसं. तर इथे अक्षदा वगैरे हळदी कुंकू देऊन गेल्या त्या बायका. मग ते केल्यानंतर इथे पापड वगैरे छान भाजून घेतले. पापड भाजायच्या आधी 10-15 मिनटं पापड असे पॅकेटमधून काढून मोकळं ठेवलं की मग भाजायचे, कारण ते पॅक असतात ना, त्याच्यामध्ये एअर वास वगैरे काही नसेल ते सगळं निघून जातं. मग पापड भाजायचे आपण. तर इथे हा जो ड्रेस दिसतोय ना, तर मी हा नवीन घेतला होता. आणि ना मोक्षूला शाळेत अंगणवाडीत सोडायला जायचं होतं. मला वाटलं मोक्षूचे पप्पा जाणार आहेत, तर ते आधी हो बोलले मी जाईल म्हणून, पण ते काही गेले नाही. आणि ते आज मी केस धुतलेले होते आणि माझी इच्छा नव्हती त्याला घेऊन जायची, कारण आपण असं असतं ना बायकांचं किंवा पुरुषांचं पण असंच असेल माझ्या मते, की आपण एखादी वस्तू नवीन घातली किंवा छान तयारी केली तर काही काम करायची इच्छा होत नाही. तसंच माझं पण होतं. आज मला काहीच काम करण्याची इच्छा अजिबात नव्हती, पण ते काय मजबुरी का ना, महात्मा गांधी म्हणतो ना, तसंच पद्धतीने मला करावं लागत होतं. आणि काम केलं नसलं पण ते पडलेलं चांगलं दिसत नाही, कारण नंतरून आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे हे करत होते मी. चला तर मग इथे पापड वगैरे भाजून घेतलं आणि इथे छान पद्धतीने अशी खिचडी झाली होती. आज एकच नंबर खिचडी बनवली होती. तर इथे कमेंटमध्ये मागे मला हे प्लांटचं विचारलं, तर तुमचं प्लांट खूप छान आहे, तर तेच मी